नमस्कार मित्रांनो, आज एक खूप महत्त्वाची आणि दिलासा देणारी बातमी तुमच्यासाठी घेऊन आलोय। खास म्हणजे आपल्या राज्यातील अनाथ मुला-मुलींसाठी महाराष्ट्र सरकारने नुकताच एक जीआर आणलेला आहे, एक आदेश जारी केलेला आहे, ज्यामुळे अनाथ विद्यार्थ्यांचं शिक्षण आणि परीक्षा या दोन्हीही मोफत होणार आहेत। होय, आता 50% नाही तर 100% सूट त्यांना मिळणार आहे। काय आहे तो जीआर, त्यासाठीची पात्रता काय आहे, अटी व शर्ती काय असतील, सर्व काही माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या परिचयात असलेल्या अनाथ मुला-मुलींसोबत नक्की शेअर करा। महाराष्ट्र शासनाकडून जारी करण्यात आलेला हा जीआर महिला व बाल विकास विभागाकडून आलेला आहे। या आदेशामुळे अनाथ मुला-मुलींना, अनाथ विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये मदत व्हावी, त्यांना आर्थिक अडचणीमुळे त्यांचा अभ्यासक्रम थांबवावा लागू नये, म्हणूनच 100% फी माफीचा निर्णय घेण्यात आला आहे। हा निर्णय असेल फक्त त्या अनाथ मुला-मुलींसाठी ज्यांच्याकडे अधिकृत अनाथ असल्याचे प्रमाणपत्र आहे, आणि असे प्रमाणपत्र हे महिला व बाल विकास विभागाने दिलेले असले पाहिजे। याशिवाय विद्यार्थ्याकडे महाराष्ट्रामधील रहिवास असल्याचे प्रमाणपत्र म्हणजेच डोमिसाइल सर्टिफिकेट असणे गरजेचे असेल। हा लाभ सरकारी, अनुदानित, अंशतः अनुदानित आणि कायम विना अनुदानित अशी महाविद्यालये, तंत्र निकेतने, सरकारी विद्यापीठे, सार्वजनिक विद्यापीठे या सगळ्यांमध्ये लागू असेल। त्याचप्रमाणे केंद्रीय प्रवेश प्रक्रिया म्हणजेच CAP याद्वारे सुद्धा प्रवेश घेणारा अभ्यासक्रम हा लाभ घेता येणार आहे। व्यवस्थापन कोट्यामध्ये किंवा संस्था स्तरावरून थेट प्रवेश घेणाऱ्यांना सुद्धा हा लाभ लागू असेल। आता ही 100% फीची सवलत कोणाला मिळणार आहे? पूर्वी काही EWS इकॉनॉमिकली वीकर सेक्शन, OBC अदर बॅकवर्ड क्लास, SEBC मुलींना 50% फी माफी दिली जात होती, परंतु आता अनाथ मुलींसाठी ही सवलत 100% करण्यात आलेली आहे। ती सुद्धा नवीन प्रवेश घेणारे आणि आधीच प्रवेश घेतलेला असेल तरीही, आणि प्रवेश नूतनीकरण करणार असतील तर अशा विद्यार्थ्यांना सुद्धा हा लाभ घेता येणार आहे। यामध्ये संस्थात्मक आणि संस्थाबाह्य असे दोन्हीही प्रकार समाविष्ट असतील। या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्याचं कौटुंबिक उत्पन्न हे 8 लाखांपेक्षा कमी असणं गरजेचं असेल। जर आई वडील हयात नसतील आणि उत्पन्न प्रमाणपत्र देणंही शक्य नसेल तर ग्राम महसूल अधिकारी किंवा इतर सक्षम प्राधिकाऱ्याकडून ते प्रमाणित करून घेऊ शकता। आता ही सवलत कोणत्या अभ्यासक्रमांना लागू नसेल? ही सवलत ओपन, डिस्टन्स, व्हर्च्युअल लर्निंग किंवा पार्ट टाइम अभ्यासक्रमांना लागू नसणार। सवलत किती काळासाठी मिळेल? तर अनाथ विद्यार्थ्याला पहिली वेळ सवलत मिळाल्यानंतर ती अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत मिळत राहील। मात्र जर विद्यार्थ्याने अभ्यासक्रम मध्येच सोडला तर पुढील फी ही शासनाकडून दिली जाणार नाही। जर शाळा कॉलेजेसनं चुकीची माहिती दिली तर पूर्ण रक्कम ही व्याजासह सुद्धा परत करावी लागणार आहे। त्याची जबाबदारी आयुक्त महिला व बाल विकास यांची असणार आहे। या योजनेची अंमलबजावणी आणि समन्वय करण्यासाठी आयुक्त महिला व बाल विकास, आयुक्तालय पुणे हे अधिकारी नियुक्त करण्यात आलेले आहेत। मित्रांनो, जरी हा जीआर आलेला असला तरी सुद्धा या योजनेसंदर्भातील काही महत्त्वपूर्ण अटी तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहेत, जसे की एखाद्या विद्यार्थ्यांनी सामाजिक आरक्षणातील स्कॉलरशिप किंवा अनाथ आरक्षणातील 100% फी माफ यातील एकच योजना निवडायची आहे। दोन्हीही योजनांचा लाभ मिळणार नाही। कॉलेज आणि संस्थांना असे इन्स्ट्रक्शन्स आहेत की शासनाकडून जरी विद्यार्थ्याची फी ही लेट मिळाली असली तरीही विद्यार्थ्यांना कॉलेजनं अभ्यास करायला किंवा परीक्षा द्यायला रोखू नये। अभ्यासक्रम पदवीपर्यंतच्याच स्तरापर्यंत लागू असेल। या योजनेवर सरकारला कधीही बदल करता येतील, त्यामुळेच कोणत्याही प्रकारचं नुकसान भरून दिलं जाणार नाही। मित्रांनो, हा निर्णय खरोखरच अनाथ मुला-मुलींकरता, अनाथ विद्यार्थ्यांकरता एक दिलासादायक निर्णय आहे। शिक्षण हीच खरी ताकद आहे आणि पैशाअभावी अशा मुलांचे शिक्षण थांबू नये हाच मुख्य उद्देश आहे। ज्यांच्या घरात किंवा परिसरात असे विद्यार्थी असतील तर त्यांना ही माहिती जरूर सांगा, त्यांच्यासोबत हा व्हिडिओ जरूर शेअर करा। त्यांनी सुद्धा त्यांची प्रमाणपत्र तयार ठेवावीत। योग्य अधिकारी आणि कॉलेजशी संपर्क साधून या योजनेचा त्यांनी फायदा घ्यावा। अशाच शासकीय योजनांची मराठीमधून सिंपल भाषेमध्ये माहिती हवी असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। आपल्याला योग्य माहिती मिळत राहावी हाच आपला खरा हक्क आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।